Hello friends, welcome to the Sapna's Homeschooling YouTube channel, and today we are going to solve our exercise from your book General Science Standard 7. तर आज आपण तुमच्या इयत्ता 7वीचा जो लेसन आहे न्यूट्रिशन इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स या धड्यातले क्वेश्चन आन्सर्स सोडवणार आहोत. तर हे सगळं सोडवण्यापूर्वी जर तुम्ही सपनाज होमस्कूलिंग चॅनलला नवीन असाल तर लगेच हा चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. मी आहे सपना टीचर आणि मी पुणे जिल्ह्यातनं आहे. तुम्ही कोणकोणत्या जिल्ह्यातनं मला नक्की सांगाल. सो लेट्स स्टार्ट टू सॉल्व आवर एक्सरसाइज. फर्स्ट क्वेश्चन इज क्लासिफाय अकॉर्डिंग टू फूड टाईप. आपण वेगवेगळ्या प्रकारचे फूड टाईप बघितले होते. आता या फूड टाईपमध्ये हे सगळे जे ॲनिमल्स आहे हे कोणत्या फूड टाईपमध्ये बसतात ते आपण हे क्लासिफाय करूयात. सो लेट्स ट्राय टू राईट इट. हार्बिओरस फर्स्ट. हार्बिओरस म्हणजे वनस्पती खाणारा काऊ, डिअर, गोट आणि बफेलो. दुसरा आहे प्रकार कार्निवोरस जो की मांसाहारी आहे. हा आहे हार्बिओरस म्हणजे शाकाहारी. कार्निवोरस मांसाहारी, टायगर, लायन आणि फ्रॉग. थर्ड आहे ऑमनिवोरस. ऑमनिवोरस म्हणजे सर्वभक्षी की जे प्लांट्स पण खात आहेत, ते प्राणी पण खात आहेत, मेलेले सगळं सगळं खातात ते. त्याच्यामध्ये येतं स्पॅरो, नंतर ह्युमन आणि कॉकरोच. हे तिघं काय आहे ऑमनिवोरस आहे. नंतर आहे स्कॅव्हेंजर्स. स्कॅव्हेंजर्स म्हणजे साफसफाई करणारा किंवा कुजलेल्या अन्नावर जिवंत राहणारा, मेलेल्या अन्नावर. तर तो आहे वल्चर, ज्याला आपण गिधाड असं म्हणतो. आणि नंतर आहे डिकम्पोजर्स. डिकम्पोजर्स म्हणजे विघटन करतात एखाद्या मेलेल्या प्राण्याचं. त्याच्यामध्ये येतो सॅप्रोट्रॉफिक, बॅक्टेरिया आणि फंगस. नेक्स्ट आहे पॅरासिटिक. पॅरासिटिक म्हणजे परजीवी की जो की दुसऱ्यावरती अवलंबून असतो. त्याच्यामध्ये येतात टिक. आपला सेकंड क्वेश्चन आहे मॅच द पेअर्स. याच्यामध्ये ग्रुप ए आहे आणि ग्रुप बी. तर पहिला आहे पॅरासिटिक प्लांट, त्याचं उत्तर आहे कॅस्कटा. दुसरा आहे इन्सेक्टिवोरस प्लांट, त्याचं उत्तर आहे ड्रॉसेरा. थर्ड आहे सॅप्रोफिटिक प्लांट, त्याचं उत्तर आहे मशरूम. आणि लास्ट आहे सिम्बियोटिक प्लांट, त्याचं उत्तर आहे लायकिन. त्याचा अर्थ हवा समजून घ्या की पॅरासिटिक प्लांट म्हणजे परजीवी प्लांट, वनस्पती. दुसरं इन्सेक्टिवोरस म्हणजे कीटकभक्षी वनस्पती. नंतर सॅप्रोफिटिक प्लांट म्हणजे मृतोपजीवी वनस्पती जी. आणि फोर्थ सिम्बियोटिक प्लांट म्हणजे सहजीवी वनस्पती. असं मराठीत नाव आहे त्यांची. सो आता आपण नेक्स्ट थर्ड क्वेश्चन जो आहे, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स इन ओन वर्ड. आवर फर्स्ट क्वेश्चन इज वाय डू लिव्हिंग ऑर्गॅनिझम नीड न्यूट्रिशन. म्हणजे सजीवांना पोषणाची का गरज असते. आन्सर घ्या. लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स नीड न्यूट्रिशन बिकॉज फर्स्ट फॉर द continuous supply of energy to perform work. Second, to help in growth and development of the body. Third, to have resistance in infections and diseases. Second question आहे एक्सप्लेन द प्रोसेस ऑफ प्रोडक्शन ऑफ फूड इन प्लांट्स. म्हणजे वनस्पतीमध्ये अन्न तयार करण्याची प्रक्रिया आपल्याला इथे सांगायची आहे. त्याचं उत्तर घ्या लिहून. द प्लांट्स प्रिपेअर देअर फूड बाय द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. तुम्हाला तर माहितीची प्रकाश संश्लेषण क्रिया म्हणजे फोटोसिंथेसिस प्रक्रियेद्वारे ते अन्न तयार करतात. प्लांट ॲब्सॉर्ब वॉटर अँड मिनरल्स प्रेझेंट इन द सॉइल विथ द हेल्प ऑफ रूट्स. Second, the carbon dioxide is taken from the air and with the help of chlorophyll in the presence of sunlight, plant prepares glucose in the process of photosynthesis. In the process, oxygen is liberated by the plant. And next, and the fourth thing is happen, chemical reaction of photosynthesis. काय बघा इथे कार्बन डायऑक्साईड 6CO2 प्लस वॉटर 6H2O, सनलाईट आणि क्लोरोफिलच्या मदतीनं फूड ग्लुकोज फॉर्म होतो आणि ऑक्सिजन तयार होतो. ते याचं केमिकल रिॲक्शन कशी आहे C6H12O6 प्लस 6O2 इतका मिळतो आपल्याला ऑक्सिजन. नंतर क्वेश्चन सी, व्हॉट इज मीन्ड बाय पॅरासिटिक प्लांट, नेम देअर डिफरंट टाईप्स विथ एक्झाम्पल ऑफ इच. म्हणजे पॅरासिटिक प्लांट म्हणजे काय, परपोषी वनस्पती म्हणजे काय आणि परपोषी वनस्पतींचे विविध प्रकार आपल्याला उदाहरणासह सांगायचे. The plant that depend on other plants for their nutrition are called parasitic plant. म्हणजे ज्या वनस्पती दुसऱ्यांवर अवलंबून असतात जगण्यासाठी त्यांना पॅरासिटिक प्लांट म्हणतात.
Parasitic plants lack chlorophyll and thus cannot perform photosynthesis on their own. त्यांच्याकडे क्लोरोफिल नसल्यामुळे फोटोसिंथेसिस होतच नाही. अँड लोरॅन्थस इज अ पार्शियल parasite. It sucks the nutrition from the host but prepares its own food. Cascata or dodder does not have chlorophyll. It looks yellow wire like climber, hence it is complete parasite on the host tree. Question D. Explain the various steps of nutrition in animals. म्हणजे प्राण्यांमध्ये पोषणाचे वेगवेगळे टप्पे आहेत ते आपण सांगायचे आहेत. पहिलं बघा, न्यूट्रिशन इन ॲनिमल्स इन्व्हॉल्व्स वेरियस स्टेप्स फ्रॉम इंजेक्शन टू इजेशन. स्टेप 1 इंजेक्शन म्हणजे काय होतं, फूड इज टेकन इन टू द बॉडी, अन्न शरीरात जातं. डायजेशन कन्व्हर्जन ऑफ फूड इन टू सिम्पल सोल्युबल फॉर्म्स. थर्ड आहे ॲब्सॉर्प्शन, ट्रान्सफर ऑफ सोल्युबल फूड टू द ब्लड. फोर्थ आहे ॲसिमिलेशन, utilization of absorbed food by cells and tissues for energy production, growth and repair. And the fifth is egestion, removal of waste products and undigested food from body. तर हे 5 टप्पे आहेत ह्युमनचे न्यूट्रिशन इन ॲनिमल्सचे. ओके, तर आपण आता क्वेश्चन ई बघूयात. नेम some unicellular organisms in which all life processes take place within their unicellular body. Answer is amoeba, euglena and paramecium are the unicellular organisms in which all the life processes take place within a single cell. Fourth question आहे give reasons. give reasons मध्ये प्रश्न आहे इन्सेक्टिव्होरस प्लांट्स आर अट्रॅक्टिव्हली कलर्ड. म्हणजे ज्या वनस्पती कीटकभक्षी असतात त्यांचा रंग इतका आकर्षक का असतो. आन्सर इज इन्सेक्टिव्होरस प्लांट्स फीड ऑन इन्सेक्ट्स. दे नीड टू कॅप्चर द इन्सेक्ट्स इन ऑर्डर अट्रॅक्ट these insects toward the plant. They are attractively colored. B. Butterflies have a long tube like a proboscis. Butterflies feed on nectar and pollen from the flower. So, butterflies has a tube-like proboscis to suck this food from flower. Question 5 आहे prepare and complete the flow chart according to type of nutrition. सो न्यूट्रिशनचा फ्लो चार्ट आहे. पहिला प्लांट आणि ॲनिमल्स आहे. जिथे ब्लू कलरनी लिहिलेलं आहे ते सगळी उत्तर आहेत. ऑटोट्रॉफिक, हेट्रोट्रॉफिक, सिम्बियोटिक, नंतर इन्सेक्टिव्होरस आणि सॅप्रोफिटिक. इकडे ॲनिमल्समध्ये आहे होलोझोईक, सॅप्रोझोईक आणि पॅरासिटिक. आणि पॅरासिटिकचे 2 प्रकार पडतात, इक्टोपॅरासिटिक आणि एंडोपॅरासिटिक. सो अशा प्रकारे हा फ्लो चार्ट कंप्लीट झाला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे थिंक अँड आन्सर. वी प्रिपेअर अ व्हरायटी ऑफ फूड स्टफ्स अँड डिशेस ॲट होम. आपण खूप अन्न तयार करत असतो, जेवण तयार करत असतो. आर वी देन ऑटोट्रॉपिक ऑर्गॅनिझम्स, म्हणजे आपण वेगळे पदार्थ घरी तयार करतो, म्हणजे आपण स्वयंपोषी आहोत का झाडांसारखे. तर उत्तर काय येईल. वी प्रिपेअर फूड फ्रॉम फ्लेश, एग्स अँड वेजीज बट वी कॅनॉट परफॉर्म फोटोसिंथेसिस. पण आपण फोटोसिंथेसिस प्रोसेस करत नाही ना, आपल्याकडे क्लोरोफिल नाही अंगामध्ये. सो वी कॅन सिंथेसाइज द फूड मॅटर. आपण ते पदार्थ वापरतो अन्न तयार करण्यासाठी. हेन्स वी आर नॉट ऑटोट्रॉप्स, वी आर हेट्रोट्रॉप्स. Which organisms are greater in number, autotrophs or heterotrophs, and why? जर आपण असं बघितलं की स्वयंपोषी म्हणजे स्वतःचं अन्न स्वतः तयार करणारे किंवा परपोषी म्हणजे दुसऱ्यावर अवलंबून असणारे कोणाची संख्या जास्त आहे, तर उत्तर काय येणार. द नंबर ऑफ ऑटोट्रॉप्स इज सर्टनली मोर. म्हणजे स्वतःचं पोषण करणारे नक्की जास्त संख्येने. दे कॅन बी इनफ फॉर हार्बिओरस. आणि जे गवत खातात, पालेभाज्या खातात, त्यांच्यासाठी हे पुरेसं आहे. इफ ऑटोट्रॉप्स डिक्रीजेस इन नंबर्स द हेटेरोट्रॉप्स टू विल स्टार्व अँड डाय. कारण जे सगळे मांसाहारी प्राणी आहेत ते शाकाहारी प्राण्यावर अवलंबून आहेत. आणि शाकाहारी प्राणीच नसतील तर मांसाहारी प्राणी पण मरणारच. Therefore, in nature, the autotrophs are always more than the heterotrophs to balance the food chain. C.
The number of heterotrophs found in desert regions is smaller. However, they are found in greater numbers in the sea. Why is this so? म्हणजे आपण जर बघायला गेलो की वाळवंट आणि समुद्र याच्यामध्ये हेटेरोट्रॉप्स आणि ऑटोट्रॉप्सचं प्रमाण जर बघायला गेलो तर आपल्याला काय दिसतं? द नंबर ऑफ हेटेरोट्रॉप्स फाउंड इन डेझर्ट रिजन इज स्मॉलर. हेटेरोट्रॉप्स खूप कमी प्रमाणात दिसतात, पण त्याच्याऐवजी समुद्रामध्ये ते मोठ्या प्रमाणात दिसतात. सो इन डेझर्ट फूड इज स्कार्स, देअर फॉर द नंबर ऑफ हेटेरोट्रॉप्स रिड्युसेस. बट इन ocean, multitude of phytoplankton, these phytoplankton are very small. Food chain in the sea is dependent on these planktonic species. Therefore, heterotrophs are greater numbers in the sea. The next question is D. What damage or harm do ectoparasitic and endoparasitic animals cause? The answer is parasitic organisms depend on the host for its nutrition. कारण जे परपोषी आहेत स्वतःचं अन्न स्वतः तयार करत नाही, ते दुसऱ्यावर अवलंबून आहेत. Ectoparasites have specialized mouth parts. They suck blood. Example, mosquito, bed bugs. Mosquito spreads many diseases such as malaria, dengue, and elephantiasis. Endoparasites live inside the body of host. Example, roundworm, hookworm, pinworm, etc. They absorb host nutrients and cause malnourishment to the host. Both ectoparasites and endoparasites cause damage to our health. Why is plant food not reproduced in any other parts of the plant except the green ones? म्हणजे वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात, पण ते फक्त हिरव्या पार्टमध्येच का तयार करतात, इतर पार्टमध्ये का नाही? द क्लोरोफिल इज प्रेझेंट इन द ग्रीन पार्ट्स ऑफ द प्लांट. इन दीज पार्ट्स photosynthesis takes place and this produces food. The non-green part do not produce food due to the lack of chlorophyll. So only project is remaining. All questions are completed. What is the project? Many heterotrophic organisms live on one and the same plant. Observe one such plant in your neighborhood and find out about the heterotrophs that depend upon it for their food. Observe and make notes about other organisms that use these heterotrophs as their food. So, and the second is prepare a PowerPoint presentation on the topic nutrition in living organisms. तर तुमच्या टीचरनं विचारून तुम्ही कोणता प्रोजेक्ट करायचा ते ठरवू शकता. सध्या तरी आपला एक्सरसाइज सोडून झालेला आहे 4th लेसनचा. तर जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत मित्रमैत्रिणींना शेअर करा. आणि आपण आता नेक्स्ट व्हिडिओ म्हणजे फूड सेफ्टी याचे आपण क्वेश्चन आन्सर बघूया. तर भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.